सुमारे 52,000 वर्षांपूर्वी आकाशगंगेत मोठा स्फोट झाला। या स्फोटातून निर्माण झालेल्या एका उल्केनं पृथ्वीवरती येऊन मोठ्या प्रमाणावरती आघात केला। ती पृथ्वीवर येऊन आदळली, त्यामुळे एका ठिकाणी मोठा खड्डा पडला आणि त्याचं तयार झालं सरोवर। याच सरोवराला धार्मिक, पौराणिक आणि वैज्ञानिक महत्त्व आहे। सगळ्या जगात प्रसिद्ध असलेलं हे सरोवर आहे एका गावात। कुठे आहे हे सरोवर पाहूयात। 52,000 वर्षांपूर्वी आकाशगंगेत मोठ्या प्रमाणावर उल्कापात झाला। त्यावेळी एका उल्केचे 3 तुकडे होऊन ते पृथ्वीवर येऊन पडले। त्यातीलच एक तुकडा हा बुलढाणा जिल्ह्यातील लोणार इथे पडला। या उल्केचं वजन 2 लाख टन होतं, तर त्याची लांबी 60 मीटर होती। ही उल्का 20 किलोमीटर प्रति सेकंद वेगाने येऊन जमिनीवर आदळली। त्यामुळे या ठिकाणी 1850 मीटर व्यास असलेले 135 मीटर खोल असलेलं सरोवर तयार झालं। पौराणिक आख्यायिकेनुसार लवणासूर नावाचा राक्षस विष्णूच्या भीतीमुळे या ठिकाणी लपून बसला होता। त्यावेळी विष्णूनं त्याचा शोध घेऊन या ठिकाणीच त्याला मारलं होतं। त्याच्या नावावरूनच या सरोवराचं आणि परिसराचं नाव लोणार असं पडलं। 1823 मध्ये ब्रिटिश ऑफिसर CJE अलेक्झांडर यानं हे सरोवर प्रथम शोधून काढलं। हे सरोवर ज्वालामुखीमुळे निर्माण झालं अशी पूर्वी मान्यता होती। मात्र 1970 मध्ये आर्मस्ट्रॉंग आणि नील हे चंद्रावर गेले आणि त्यांनी तिथून आणलेल्या फोटो आणि दगडांच्या अभ्यासानंतर या सरोवराचं साम्य चंद्रासोबत असल्याचं स्पष्ट झालं। नासाने चंद्रावरील लुना 2 या सरोवराचं लोणारच्या सरोवराशी साम्य असल्याचं सिद्ध केलं। तेव्हापासून हे सरोवर अश्निपातानं झाल्याचं जगासमोर आलं। इथल्या मातीमध्ये लोहकण जास्त असून इथला खडक सच्छिद्र आहे। पाण्यावर तरंगणारे दगड, चुंबकीय दगड आणि परग्रहावर आढळणारे टेक्सटाईल सारखे स्फटिक इथे आढळतात। या सरोवरात अनेक प्रकारची शेवाळ आहे, त्यामुळे या ठिकाणी देशातील जगभरातील वैज्ञानिक येऊन अभ्यास करतात। या सरोवराचं पाणी हे खारं असून हे खाऱ्या पाण्यातलं जगातलं एकमेव सरोवर आहे। त्यामुळे या सरोवराला जागतिक दर्जा प्राप्त झालाय। इथे उल्कापातामुळे बेसॉल्टिक रॉक मधलं एकमेव असं खाऱ्या पाण्याचं विवर तयार झालंय। हे जगातलं एकमेव आहे आणि याचे जे आहे हे जेव्हा तयार झालं तेव्हा हे 500 मीटर खोल होतं। त्यामुळे यातला 500 मीटर आतला जो पूर्ण भाग आहे हा पूर्ण भाग हा वरच्या भागाला पडला आहे। त्या पृथ्वीच्या आत 500 मीटर कोणकोणते ओरल्स आहेत, कोणकोणते खनिज आहेत, कोणकोणते पदार्थ आहेत, हे सर्व अभ्यास करण्याकरता इथे जागतिक वैज्ञानिक नेहमी करता येत असतात। या सरोवराभोवती घनदाट असं अभयारण्य असून इथे 75 जातीचे विविध पक्षी तसंच अनेक औषधोपयोगी वनस्पती आहेत। पुराण काळात ब्रह्मदेव, अगस्ती, नारद मुनी आणि भृग या ऋषींनी या परिसरात तपश्चर्या केल्याची आख्यायिका आहे। विशेष म्हणजे हिंदू, मुस्लिम, जैन, बौद्ध संतांनी सुद्धा या परिसरात वास्तव्य करून ध्यान साधना केल्याचे दाखले आहेत। सरोवराच्या काठी जवळपास 27 मंदिर आहेत। याच सरोवराच्या पायथ्याशी 9व्या आणि 10व्या शतकात दैत्यांनी मंदिर बांधून या ठिकाणी वास्तव्य केलं होतं। त्यांचा त्रास वाढल्यानं कमळजा मातेनं त्या दैत्यांचा वध करून हे स्थान काबीज केलं। तेव्हापासून या ठिकाणी नवरात्रात मोठा उत्सव साजरा होतो। दरवर्षी दसऱ्याला इथं महाप्रसादाचं आयोजन केलं जातं। राज्यभरातून भाविक या ठिकाणी येत असतात। त्याचप्रमाणे दैत्यसुदन मंदिर हे हेमाडपंथी परंपरेतलं अतिशय प्राचीन मंदिर इथे आहे। त्या काळामध्ये आर्ट फॉर आर्ट पेक्षा आर्ट फॉर लाईफ याला विशेष महत्त्व होतं। त्यामुळे इथे असणारं दैत्यसुदन मंदिर हे अगदी प्रसिद्ध मंदिर आहे। यावर 184 शिल्प आहेत। तसंच सीता न्हाणी, कुमारेश्वर मंदिर अशी मंदिरं भारतीय पर्यटकांची आकर्षण आहेत। त्याचप्रमाणे लोणारमधील महत्त्वाचं आकर्षण आहे ते धारतीर्थ। ज्यावेळी या ठिकाणी उल्का पडली त्यावेळी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर शक्ती निर्माण होऊन त्यातून मोठ्या प्रमाणात गॅसेस निर्माण झाले। हे गॅसेस बाहेर जाण्यासाठी त्यांनी जमिनीतून विविध मार्ग तयार केले। त्यातील एक मार्ग लांब गेला आणि ज्या ठिकाणी पाण्याचा साठा होता त्या ठिकाणी थांबला। त्यामुळे पोकळीतून सतत धार सुरू असते। या धारेला धार्मिक तसंच वैज्ञानिक महत्त्व आहे। या धारेखाली आंघोळ केली असता त्वचारोग बरे होतात असं म्हणतात। त्याचप्रमाणे कुठल्याही संतांची पुण्यतिथी असली की भाविक या ठिकाणी येऊन आंघोळ करतात आणि नंतर पुढे जातात। दरवर्षी या ठिकाणी 5 ते 6 लाख भाविक भेट देत असतात।